कारण की आपल्या गावात आपल्या पोरं म्हणजे आपण दुपार व्हिडिओ चालू रे पत्रकाराला व्हिडिओ चालू आहे बातमी लावून बळीराम वगैरे हॅलो साहेब का काय चांगली स्पीड चालू आहे माणसं म्हणून लिहिलेत ना पोरं लय वाटत माग आताची फक्त परडी माटे गावातून पातळीची पोरं चालू हा बरोबर कसं म्हणजे हा 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 अध्यक्ष हा डॉक्टर साबळे सर ते अर्ध्या तास पोहोचते ना तिथं निघलेत कन्फर्म निघलेत बरं या बरं या सुरेश या भाई इकडं हो आहे ना बीड जिल्ह्याचे माजी जिल्हा शल्य चिकित्सक आदरणीय या भव्य रक्तदान शिबिरानिमित्त सर्वप्रथम सर्व थोर पुरुषांचं या ठिकाणी प्रतिमा पूजन होईल तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंती निमित्त हा जो काही उद्घाटन समारंभ पार पडतोय तर मी डॉक्टर साहेबांना त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे त्याचबरोबर महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रक्तदान शिबिराचं उद्घाटन या ठिकाणी पार पडतोय माननीय डॉक्टर श्री सुरेजी साबळे साहेब त्याचबरोबर डॉक्टर ऋषी कंफाडे त्याचबरोबर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष श्री ईश्वर छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय अगदी वेळात वेळ काढून डॉक्टर साहेब या ठिकाणी उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहिलेत या ठिकाणी टायगर ग्रुपचे तालुका अध्यक्ष श्री अजितांना गालफडे त्याचबरोबर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती कमिटी यांच्या वतीनं डॉक्टर साहेबांचा सत्कार होत आहे रविराज खंडागळे अटेश गालफाडे लवजे आव्हाड नवनाथ खंडागळे महादेव खंडागळे त्याचबरोबर टायगर ग्रुपचे तालुका अध्यक्ष श्री अजित भैया गालफाडे आयोजक यांच्या वतीनं डॉक्टर श्री ऋषिकेशजी थावरे यांचा सत्कार होईल त्यांचे ओनर श्री अमोलजी बिराजदार यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होईल मी कारभारी खंडागळे यांना अशी विनंती करेन की त्यांनी श्री अमोलजी बिराजदार यांचा
श्री अमोलजी बिराजदार ओनर बीड ब्लड सेंटर यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय. चौथी जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त टायगर ग्रुप वडवणी त्याचबरोबर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव कमिटी धानोरा केंडे पिंपरी त्याचबरोबर सर्व गावकरी ग्रामपंचायत यांच्या वतीने या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि हा उद्घाटन सोहळा त्याचबरोबर सत्कार सोहळा या ठिकाणी शेख असलम सर यांचा सुद्धा सत्कार होईल. धन्यवाद. यानंतर श्री अभिषेक धन्यवाद. यानंतर सत्कार करा. तडका के भाई आरती पुढे सांगू काय इथून अध्यक्ष श्री ईश्वर भैया गालफाड यांना अशी विनंती करतो की त्यांनी सत्कार करायचा. येतात. सुनील काका राऊत यांचा सत्कार करायचा. यानंतर आमचे मित्र लखनजी की त्यांनी लखन भैयाचा सत्कार करायचा. या एक कौतुकपूर्ण हा सत्कार तर असतो परंतु या सत्काराचं सगळ्यात जास्त महत्व म्हणजे ज्या मुलांनी एक मोठी पदवी घेतलेली आहे त्यांचा सत्कार म्हणजे इतर जणांसाठी एक मोटिवेशन असतं. राजेश नागरवजे यांनी नुकतीच हे 2 शब्द व्यक्त करतील. सर्वांचं शब्दसुमनाने स्वागत आहे. टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य केंडी पिंपरी पुणेगाव तांडा ग्रामपंचायत आयोजित धानोरा ग्रामपंचायत आयोजित साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती निमित्त आपण रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे रक्तदान शिबिराचं सुरुवात पण झालेली आहे आणि या रक्तदान शिबिराचे अध्यक्ष म्हणून आपल्यासाठी प्रमुख पाहुणे लाभलेले माननीय सुरेशजी साबळे सर या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आणि खूप खूप आमच्याकडून स्वागत आहे. आणि त्याबरोबरच टायगर ग्रुप वडवणी तालुका जे माझे सहकारी आहेत जे प्रत्येक सुखादुःखात पडत्या काळात चांगल्या काळात माझ्यासोबत असतात माझे गावकरी सर्व लोक यांचा मी खूप खूप मनापासून आभारी. आणि इथे सर्वच जण सत्काराचे योग्य आहेत पण आता सरांना गडबड असल्यामुळं आपण सत्कार नाही तर मी शब्द सुमनाने तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आणि यानंतर शाहीर साहित्य सम्राट थोर असे लोककवी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित केंडे पिंपरी धानोरा येथील सर्व मान्यवर त्याचप्रमाणे या जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष ईश्वर गालफाडे तसेच टायगर ग्रुप ऑफ महाराष्ट्र तसेच वडवणीचे तालुका अध्यक्ष अजित अण्णा गालफाडे माझे सहकारी मित्र
डॉक्टर ऋषिकेश थावरे, अमर राऊत, नुकताच आपण ज्यांचा सत्कार केला, या गावातील कदाचित पहिलेच डॉक्टर ज्यांनी की आत्ताच BAMS ही पदवी टिळक वैद्यकीय महाविद्यालय हे नामांकित महाविद्यालय आहे पुण्याचं, इथून घेतलेले डॉक्टर राजेश नागरगोजे व उपस्थित सर्व आयोजक. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मागील 1 तारखेपासून आपण पाहतो आहोत, या संपूर्ण कारकिर्दीमध्ये 48 वर्षाच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये विविध असे खूप मोठे सामाजिक उपक्रम त्यांनी केले, काम त्यांनी केलेलं आहे. म्हणूनच त्यांना लोकशाहीर या नावाने संबोधलं जातं. ते केवळ लोकशाही कादंबरीकार होते, लेखक होते. चळवळीत सुद्धा अण्णाभाऊंचं खूप मोठं योगदान आहे, हे विसरून आपल्याला चालणार नाही. त्याचप्रमाणे गोव्याचा मुक्तीसंग्राम असेल, यामध्येही त्यांनी खूप मोठं समाजकार्य आपल्या लेखणीच्या, आपल्या कवितांच्या माध्यमातून जनजागृती केलेली. अशा या थोर लोककवींचा आपण या ठिकाणी जयंती साजरी करणार आहोत. एका अस्पृश्य समाजामध्ये जरी जन्मले असले तरी अण्णाभाऊची ओळख ही त्यांच्या लेखणीमुळे, त्यांच्या समाजकार्यामुळे झालेली आहे. अण्णाभाऊ सुरुवातीपासूनच कम्युनिस्ट विचारधारेचे होते, परंतु खूप मोठा प्रभाव अण्णाभाऊ साठेंवर होता आणि त्यामुळेच अण्णाभाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती खूप मोठ्या कविता केलेल्या, गाणी लिहिलेली आहेत आणि त्याचं प्रसारण भारताच्या बाहेर सुद्धा, रशियामध्ये असेल, 7 समुद्रा पार जाऊन सुद्धा एक अशिक्षित व्यक्ती, अस्पृश्य समाजामधून जन्मलेला व्यक्ती, मनात जर इच्छाशक्ती असेल तर तो काय करू शकतो, याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे अण्णाभाऊंचं कार्य आहे. अण्णाभाऊंनी त्यांच्या जीवनामध्ये खूप मोठ्या राजकीय भूमिका बजावलेल्या आहेत, सामाजिक कार्य केलेले आहेत आणि हा समाज एक चांगल्या दिशेने कसं जाईल यासाठी अहोरात्र प्रयत्न अण्णाभाऊंनी केलेले आहेत. म्हणूनच त्यांच्या कार्याला, त्यांच्या सामाजिक चळवळीला उजाळा देण्यासाठी त्यांची जयंती साजरी होत असते. की अशा या थोर लोककवीचा किंवा थोर समाजसेवकाचा वाढदिवस कोणी विसरू नये आणि त्याच्या जीवनावर एकंदरीतच प्रकाश टाकता यावा, म्हणूनच या जयंतीचं जे नियोजन आपण करत असतो. अशा या लोककवीच्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी खूप अतिशय स्तुत्य असा प्रोग्राम अजित अण्णा गालफाडे यांनी घेतलेला आहे. निश्चितच यामध्येही अण्णाभाऊंना जे प्रेरित समाज आहे, त्याचप्रमाणे हे आज रक्तदान शिबिराचं कार्य आहे. यामधून खूप लोकांना यामधून जीवदान भेटणार गरज असते आणि खूप मोठ्या प्रमाणावर तुटवडाही असतो आणि अशा या कालावधीमध्ये रक्तदान शिबिर घेऊन निश्चितच अजितना खूप मोठं समाजकार्य केलेलं असं मी म्हणतो. आज या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांचं कार्य, त्यांचं लिखाण, त्यांच्या कविता ह्या सदैव लोकांनी स्मरणात ठेवाव्यात आणि त्या उद्देशानं आपल्या जीवनाची वाटचाल करावी, जेणेकरून एक चांगला समाज, आपल्याला अभिप्रेत असलेला समाज यातून निश्चित उभा राहील अशी मला खात्री आहे. त्यांना पुन्हा एकदा त्रिवार अभिवादन करून मी माझे 2 शब्द संपवतो आणि सर्वांना या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त टायगर ग्रुप वडवणी यांनी मला आमंत्रित केलं. मला खरोखरच खूप आनंद झाला की अण्णाभाऊ साठेंच्या जे जीवन कार्य आहे, जे समाज कार्य आहे, त्यावर प्रकाश पडावा यासाठी निश्चितच मला इथं बोलण्याची संधी या टायगर ग्रुपनं दिली. आणि या जयंतीनिमित्त आज खूप असं मोलाचं कार्य त्यांनी हाती घेतलं. एक खूप मोठं रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलं व यातून बीड ब्लड बँक असेल किंवा बीड जिल्ह्यातील जे गरजू रुग्ण आहेत, अशा रुग्णांना यामधून जीवदान भेटणार आहे आणि आवश्यक पडल्यानंतर ज्यालाही गरज असेल त्या रक्ताच्या बॅग्स त्या ठिकाणाहून त्यांना मिळणार आहे. या महापुरुषाच्या जयंतीनिमित्त निश्चितच जे टायगर ग्रुप वडवणी याचे सर्व अजित गालफाडे यांनी जो स्तुत्य कार्यक्रम राबवलेला आहे,
तो अतिशय खरोखरच अभिमानास्पद आहे. त्यांना मी पुढील कार्यात शुभेच्छा देतो आणि अशाच जयंत्या, महापुरुषांच्या जयंत्या त्यांनी वेगवेगळे सामाजिक उपक्रम घेऊन राबवाव्यात असं मी त्यांना एक आवाहन करतो. आपला कार्यकाळ CS पदावर असताना खूप चांगला गेला असं म्हणायला हरकत नाही, परंतु आज अनेक सिव्हिलला अडचणी येतात. यामागचं काय सांगाल त्याबद्दल? मी बीड जिल्ह्यातील रहिवासी असल्यामुळे माझ्या नशिबानं मला बीड येथे जिल्हा शल्य चिकित्सक या पदावर कार्य करण्याचा मला निश्चित योग आला आणि या माध्यमातून मी सर्व गोरगरीब रुग्णांना जास्तीत जास्त सेवा देण्यासाठी एक माझा जो कार्यकाल आहे 2.25 वर्षाचा, त्यामध्ये खूप मोठे प्रयत्न केले आणि एकूणच आरोग्य व्यवस्था सुधारण्यावर मी भर दिला होता. त्याचाच भाग म्हणून की बीड जिल्हा रुग्णालयाकडे लोकांचा येण्याचा कल खूप मोठ्या प्रमाणात वाढला. खूप अशा असाध्य आजारावर सुद्धा त्या ठिकाणी शस्त्रक्रिया केल्या, हाडांच्या शस्त्रक्रिया केल्या, कॅन्सरचं युनिट आपण त्या ठिकाणी स्थापन केलं आणि जिल्ह्यामध्ये 3 ठिकाणी मोठे मोठे ICU त्या ठिकाणी तयार केले आणि या माध्यमातून खूप रुग्णांना त्या ठिकाणी चांगल्या सुविधा त्या ठिकाणी मिळत होत्या आणि भविष्यातही मिळत राहील अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो. दमाने जावा गाडा. यश गाडी पळू नको, गाडी पळून दिसली ना बाबा. आता सरांनी काय सांगितलं ऐकलं का? असंच काम पुढे चालत राहा. घाबरायचं नसतं. जो माणूस भांडण करायला घाबरत नाही ते रक्तदान करायला घाबरत 100% भैया नाश्ता करायची जाऊ नका, थांबा. नाही थांबा, जाऊ नका. झालं का? ओके. थँक्यू सर. शिबिराला मदत म्हणजे सहकार्य केलं असं टाका तुमच्या मला. आप्पा सर गणेश भांडुदादा कुठून कसं आहे एवढं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ जयंतीच्या निमित्त आपण हा सामाजिक उपक्रम या धानोरा गावामध्ये राबवलाय, तर काय सांगाल याबद्दल? पहिलं तर साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन आणि सर्वांना जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आम्ही टायगर ग्रुपचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय पैलवान तानाजीभाऊ जाधव व टायगर ग्रुप मराठवाडा अध्यक्ष माननीय पैलवान उमेशभाऊ पोकरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रत्येक महापुरुषाची जयंती काही ना काही समाजकार्य करूनच साजरी करतो आणि त्याच निमित्ताने त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही या माझ्या गावी धानोरा या ठिकाणी
टायगर ग्रुपच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. तर या टायगर ग्रुपच्या रक्तदान शिबिराचे आयोजक पूर्ण समस्त टायगर ग्रुप वडून तालुका आहे. तसंच या टायगर ग्रुप वडून तालुक्यातील सर्व माझे सहकारी मित्र, टायगर ग्रुप सदस्य व माझे गावकरी सर्वांचं मला या समाज कार्यासाठी सहकार्य लाभतं. आणि तसंच आणखीन पुढं यानंतरही असं सर्व मित्र परिवाराचं व गावकऱ्यांचं मला सहकार्य लाभावे. आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि त्रिवार अभिवादन. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. एकच ग्रुप, एकच ग्रुप.